विमानामध्ये बसलोय मस्तपैकी आम्ही. ज्या टायमाला मी लहानपणी असायचो ना 4थी 5वीला, तेव्हा आम्ही शाळेत जाते वेळी आम्हाला असं विमान दिसायचं. आम्हाला लांबून असं मुंबईची झोपडपट्टी बघा. पाणी गरम आहे. अच्छा, विमान गरम झाला ना म्हणून पाणी पण गरम झाला. नमस्कार मंडळी, मी संदेश. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी खूप दिवसांनी असं आपल्या यूट्यूबवरती आपला आजचा ब्लॉग येतोय, कारण की तब्येत डाऊन असल्यामुळे आपण काही ब्लॉग टाकले नाहीत. तर आज मी निघालो आहे ना मुंबई टू गोवा, असा माझा चालू आहे असं विमानाने. तर खूप असं एक्सायटेड आहे की कधी विमानात बसतोय असं वाटतंय. तर चला मंडळी, आपल्या प्रवासाला इथून सुरुवात करूया. आपल्याला आम्ही घरातून आता आमची फ्लाईट आहे ती 5ची फ्लाईट आहे बरोबर संध्याकाळची, पण 1-1.5 तास अगोदर जायला लागतो. आता 1:30 वाजला आहे. बघूया रिक्षाची वाट बघतोय त्याला. रिक्षा स्टँड तिकडे येईल, रिक्षावाला येईल तिकडून. इथून आपल्याला बदलापूर स्टेशनला जायचं, रेल्वे स्टेशन. तिथून मग घाटकोपरला उतरायचं, त्याच्यानंतर मग मेट्रो पकडायची. तिथून मग असं आपला प्रवास होणार आहे पुढे. बापरे, तुला आले उडाला. चला बदलापूर रेल्वे स्टेशनला आलो आणि तिकीट काढूया इथून आपण पुढे. तिकीट काउंटर इकडे, तिकीट काढायला गेले बायको पुढे. घाटकोपर घ्या दोन. ट्रेन आलेली आहे आपली. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली लोकल 1 वाजून 32 मिनिटांची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल कल्याणपर्यंत. बापरे, खूप गर्दी आहे का काय? थोडीफार आहे. खूप सारी गर्दी आहे ट्रेनमध्ये. ट्रेनने उतरलो आपण आता आपण चाललो मेट्रोने एअरपोर्ट रोडला. दम लागला थोडा. चला मेट्रोची तिकीट काढूया आपण. इथे 20 रुपये तिकीट आहे. विमानतळ रस्ता. तुझा पहिल्यांदाच मेट्रोचा प्रवास आहे असा? पहिल्यांदाच जातो ना? पहिल्यांदाच करते. आपण खूप वेळा गेलो. आता सध्या आपण घाटकोपर मेट्रोचे तेव्हा मेन जंक्शनचे तेव्हा बॅग पण मोठी आहे. वरती भारी वाटतं. आणि इंडिगो विमान पण दिसलेलं आपल्याला पुढे आपल्याला. आणि ही मुंबईची मेट्रो आपल्याला पाहायला भेटते. खूप वर्षांनी बघतो हिला मी. चला फटाफट. इथे खाली आहे जरा, इथे खाली आहे. चला आलोय मेट्रोमध्ये. चला विमानतळ रस्ता आलेला आहे आपला. विमानतळ एअरपोर्ट रोड. चला मेट्रो सुटलेली आपली गेलेली आहे. वर्सोवा. मुंबई टू गोवा. फर्स्ट टाइम असा विमानाचा प्रवास होता ना, खूप भारी वाटते. असं जसं जवळ जाते ना, खूप भारी वाटते. असं कधी वाटतं विमानात बसतोय. इमान पहिलं लहानपणी आम्ही बोलायचं शाळेसाठी, यार इमान गेल्यावर इमान. असं प्रत्यक्षात बसायला भेटणार आहे विमानात. फायनली एअरपोर्टच्या इथे आपण पोचलेलो आहोत. खूप भारी वाटते आता. आणि हा तो रिक्षा स्टँड येते, इथपर्यंत आपल्या रिक्षा सोडतात इथे. तर फायनली गेटजवळ आपण पोहोचलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई. बोर्डिंग पास काढूया, त्याशिवाय आपल्याला इन्फॉर्मेशन पुढे भेटणार नाही. दादा बोर्डिंग पास काढायचं आहे. बोर्डिंग पास काढायला आपल्याला हेल्प करतात तिथे. फर्स्ट टाईम आपला प्रवास असल्यामुळे आपण थोडीफार हेल्प घेऊ शकतो. दो तिकीट आहे. हां आपल्याला इकडे इंडिगो ट्रेन आपल्याला विमानाचं बोर्डिंग पास. पुढे लाईन बघा किती भरपूर अशी लाईन आहे. चेकिंग केलं जातं आहे ते बोर्डिंग पास. लगेज इथे जमा करायचं. लगेजच्या आपल्याला स्टिकर पण भेटलं इकडे. तिथे लगेज जमा करूया आपण. चला आपल्या बॅगला स्टिकर कसे लावतात बघा, जबरदस्त. अच्छा पावर बैटरी लैपटॉप को नहीं कुछ भी नहीं. ये सब छोटा बैग में रखा है. इकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे पाकिट पण पट्टापासून सर्व असं चेक करायचं. इकडे बघा चेक करण्याचं काम चालू झालं इकडे. तर आपली पण चेकिंग झालेलं आहे सर्व. असं घडी पण काढलेलं आहे. पूर्ण असं बेल्टपासून सर्व काढायला लावलेलं. पाकिट, मोबाईल सर्व असं चेकिंग करून झालेलं आहे आपलं. आणि आपण आता आतमध्ये आलेलो आहे पूर्ण असं. तर आपली फ्लाईट आहे ना ॲक्च्युली 4:55ची फ्लाईट आहे. तर आपण 1 तासात आपण गोव्याला पोहोचणार आहोत. 6-6:15 पर्यंत आपण गोव्याला पोहोचतो.
ठीक आहे, बघूया आता एअरपोर्ट जरा आतमधून बघूया आपण कसं काय आहे ते. हल्दीरामच्या आपण शॉपमध्ये आतमध्ये आहोत आणि बघा इथे समोसा आहे ना 100 रुपये, 100 रुपये समोसा. आणि आता इथे वेगवेगळे असे समोसे आहेत. कचोरी आहे ती 100 रुपये, सर्व 100 रुपयाला आहेत. म्हणजे रेट बघा किती महाग आहे. तर म्हणजे आपल्याला तिकीट ही चेक होते इकडे आणि आतमध्ये आपल्याला एंट्री भेटणार. इकडून नाही, इकडून त्या साईडला ओके तिकीट चेक होते. नंबर 9वरती आपली ही इंडिगोची तिकीट चेक होते. पुढे जाऊया आपण. हे बघा आपली इंडिगो गोवा 16:55ची आपली फ्लाईट 6C5009 इंडिगो गोवा दाबोली. आपल्याला ह्या विमानतळावरती उतरायचं नाही. आपली ही आहे तिकीट इंडिगोची. चेक करतो. थँक्यू. विमानापर्यंत न्यायला वडाप आला आहे, वडाप गाडी. इंडिगो बस आली तिथे. चला ह्याच्यातून जायचं आपल्याला. हो 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 चला चला बस आलेली आहे इंडिगोची आपल्याला जबरदस्त अशी. हे बस सीट आहेत का नाही त्याच्या आतमध्ये. चला 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 बायकोनी सीट पकडली होती. अरे वा 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 विंडो सीट डायरेक्टली. बस बघावती स्टेअरकेस सारखं चढण्यासाठी विमानामध्ये सही आहे. आपल्याला ही इंडिगोची आपल्याला बस आपल्याला पाहायला भेटते इकडे. आणि पुढे बघा मोठा असा इंडिगोचं विमान आपल्याला पाहायला भेटते. वा 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 प्रत्यक्षात असं जवळ विमान पाहतोय. सर्व इंडिगोचीच जास्त करून विमान आहेत. एअर इंडिया तर तिकडे आहे. हा बघा इंडिगो विमान. हा हा लय भारी आहे भाई. केवढा विमान आहे बघा इंडिगोचं. आपल्याला आता इथून आतमध्ये जायचं आहे. काय माझ्याकडे हा हा विमानात घुसतोय आतमध्ये चाललोय. हा केवढा मोठा विमान आहे बघा आतमध्ये. एअर हॉस्टेलवाले थोडे. तिकीट आपल्याला सीट आपल्याला पकडायची कुठे म्हणजे पकडायची म्हणजे शोधायची. ओके सीट कुठे. विंडो सीट आहे ना. विंडो सीट काढलेली आहे बाहेरचं बघण्यासाठी. किती 21 आणि 22. ओके चला पुढे पुढे जावे. विमान बघा एवढं मोठं आहे. हां हा ठेवा कुठली आपली सीट आहे. अच्छा इकडे किती ठेवतो सीट. आपली बॅग ठेव्यावर. विमानामध्ये मंडळी बसलेलो आहोत आपण आता. आणि विंडो बघा कशी आहे विमानाची. एवढीशीच आहे, छोटीशीच आहे. आपल्याला विंडोतून बघायला भेटणार आहे. बायको कसं वाटतं तुला. आता पहिलं बायकोला विचारूया आपण. म्हणजे मी खूप एक्सायटेड आहे. पहिल्यांदाच माझा प्रवास आहे असा मुंबई ते गोवा. जबर वाटतं आहे असं बसायचं ना विमानात. खूप आनंदी आहे. हे काय इकडे बटणं बघा कशी आहेत. हे काय माहिती नाही बघ. कुठेतरी बटन दाबलं तर विमान चालू होईल. नाही तर म्हणून कुठला पण बटन दाबत नाही विमान चालू होईल. पुढे बघा किती गर्दी आहे. हे बघा लाईट बघा. 3 पॅसेंजरसाठी ह्या लाईट आहे. किती उजेड वाढत चालले बघा. 3 लाईट झाल्या भरपूर. तिघांपुरता खूप उजेड झाले. इकडे अंकल बी आहेत. आणि आपण आता मध्ये सीट घेतली. बायकोला बाहेर बघायचं आहे. तुला आवडतं तिला बाहेर बघण्यासाठी. काय बघणार काय माहिती काय बघणार आहे. ढग बघणार वाटतं. ढग बघणार आहे ती ढग. चला ठीक आहे ह्या लाईट बंद करूया आपण. याचा टॉयलेट बघा केवढा छोटा आहे. हा टॉयलेट आहे इथे. टिश्यू पेपर एवढंसा छोटासाच आहे. एकदम छोटा आहे बघा एवढासा छोटा. हा इथे मिरर दिला इथे. आणि इकडे अच्छा ओके इथे बसायला आहे का काय. बसायला ठेवलं वाटतं का. अच्छा ओके हे टिश्यू हात पुसायला. असा हात घेत पुसायचा. असा पैसा वसूल करायचा.
बाई डस्टबिन दिसत नाही ते कुठे. अच्छा ही डस्टबिन इथे. बापरे डस्टबिन बघा केवढी छोटी आहे ती. ही बघा ही डस्टबिन. आणि हा पाणी. पाणी गरम आहे. अच्छा विमान गरम झाला ना म्हणून पाणी पण गरम झाला. सही आहे. अरे बंद पण होत नाही इकडे. अच्छा झाला पण 2 मिनिटांत झाला पण. चला ठीक आहे. टॉयलेट बघत तुम्ही. एवढा छोटासाच आहे. कसं आहे आता ते जाडी माणसं मला वाटतं ह्याच्यात आली तर जाडी माणसं अडकतील पूर्ण. चला जाऊया आपण आता बाहेर. विमान टेक ऑफ होणार आहे इथे. आपली सीट कुठे गेली. हॅलो लय भारी आहे टॉयलेट. सर एक मिनिट. बेल बघा कसं बांधतोय. काकांचा मी घेतला होता मागाशी. काय माहिती नव्हतं ना पहिला. कडक झालेलं आहे. आपण आता बांधलेलो होत. आता कुठे हलणार नाही आपण. हे बघा सीट बेल्ट कसं बांधलेलं आहे. बाईकवणी पण बांधलं गेलं ना. कडक. Next 2 to 3 minutes we should be asking for ADC clearances. Once we get that we'll be on our way towards Goa. From Mumbai to Goa we plan to depart using the main runway. मला वसाडा मराठीत बोलणं इंग्लिश समजत नाही. जो इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे We मला. plan to cruise at 25,000 feet above sea level. I shall get back to you. हिंदी तरी Here's बोल. the flight approaching Goa with the latest weather. Sit back, relax and enjoy your flight. चला थँक्यू. आम्ही थँक्यू करतो. विमानामध्ये बसतोय मस्तपैकी आम्ही. ज्या टायमाला मी लहानपणी असायचो ना 4थी 5वीला तेव्हा आम्ही शाळेत जाते वेळी आम्हाला असं विमान दिसायचं. आम्हाला लांबून असं मित्रांसमोर हे इमान बाई इमान. आता प्रत्यक्षात मला म्हणजे मी विमानात बसले असं तसं Come on, flights. वाटतं. एक नंबर वाटतं. आता चालू होईल. किती वाजले नाही अजून 10 मिनटं आहेत वाटतं. अच्छा 5 मिनटं बाकी आहेत. 5 मिनटं बाकी आहेत. त्यांची अनाउन्समेंट चालू आहे. इंग्लिश टेक ऑफ झालेलं आहे आपलं विमानातून. is a punishable offense. Smoke detectors in lavatories alert cabin crew immediately. Regulations strictly prohibit any unauthorized or unintentional use, tampering or damaging any safety equipment, emergency exits or aircraft systems. शंभर स्क्रीन पकडला. काय जबरदस्त यार. लय भारी. टेक ऑफ झालेलं आहे आमचं विमान. सूर्यास्त पण होत आहे तिकडे. एक नंबर. झाला टेक ऑफ झाला. ढगात चाललं ढगा. पोटात गोळायचं वर जाते. पोटात गोळायचं अक्षरशः. मुंबईची झोपडपट्टी बघा. एक नंबर मुंबईची झोपडपट्टी वाटते. समुद्र आहे. ज्या टायमाला ना फ्लाईट ना टेक ऑफ झाली ना तेव्हा ना जरा भीती वाटली. पोटामध्ये गोळा आला असा ना. आणि कानाला दडे बसले तसे. दडे बसले ना ऐकायलाच येत नाही काय. आणि ते उंचावरती गेले ना असं तर भीती वाटायला लागली थोड्या. आता काय वाटत नाही. एवढं रिलॅक्स भारी वाटतं आता. आणि समोरचा व्ह्यू बघा तुम्ही आता. बाहेरचा व्ह्यू बघा आता. एक नंबर. खाली खूप धुकधुक आणि वरती पूर्ण क्लीन असं आहे. भारी वाटतं. फुकटमध्ये पाणी भेटलं. फुकट पैसा वसूल करायला पाहिजे ना. पाणी फुकट पितो. विमानात जाम भूक लागली आता. बायको दिवाळीचा फरार काढणार. आपल्या फॅमिलीचे जाम भूक लागली. 500 रुपये 350 रुपये 400 रुपयाचं प्राईस आहे. त्यापेक्षा दिवाळीचा फरार खातो आता विमानात. मस्त असं. आणि आतमध्ये कानाला दडे बसले ना असे. आवाजच काही येत नाही असं. ते भारी वाटतं पण विमानात. AC लावलेलं आहे वाटतं. काय लोक ना झोपायला आहेत विमानात. आम्ही बाहेर फक्त विंडोतून. आता आपलं विमानाने लँडिंग होणार आहे. आणि बाहेर छोटीशी घरं दिसते खालतून. म्हणजे इकडून वरून छोटीशी अशी. थोड्याच वेळात होईल लँडिंग आता. अरे लाईट गेली. अरे विमानातली लाईट गेली. लाईट गेली. लोड शेडिंग आहे वाटतं मला वाटतं विमानात लोड शेडिंग आपल्याला लाईट घालवली त्याने. जाऊ त्या लाईट कधी येते ते बघू नंतर. चला म्हणजे आपण गोव्याला पोचलेलो आहोत.
आणि मस्तपैकी गोव्याची सिटी आपल्याला पाहायला भेटते तर. चला लँडिंग झालं आहे आपलं, होईल आता थोड्याच वेळ, होईल म्हणजे आता झालं आपण उतरलं आहे गोव्याला. कसला स्पीड आहे बघा ना याचं, खतरनाक एक नंबर. ओ माय गॉड, अरे ब्रेक लाव अरे ब्रेक लाव, जो धडकू जो कुठं, अरे ब्रेक लाव जोरात. आता हालायला लागलं आतमध्ये, जमिनीवर उतरले आता आम्ही. चला लँडिंग झालं आहे आपलं, सुखरूपपणे आपल्याला आपला प्रवास झालेला आहे ते. हां 1 तास बरोबर कंप्लीट, 1 तासाच्या आत. आता गाडी पार्किंगला लागेल, आमचा विमान पार्किंगला लागेल. ओके बसता हूँ मी, धन्यवाद. बघा इंडिगोचं विमान उभं आहे, केवढा मोठं आहे बघा ना यार. आपण अशाच विमानामधून आलेलो, केवढा मोठा विमान आहे. चलो फायनली पोचलेलो होतो आम्ही गोव्याला. आता 1 तासापेक्षा कमी टाकला टाईम, मला वाटतं 50 ते 55 मिनटं लागली फक्त गोव्याला पोचायला. आता लँडिंग झालं आहे मस्त छान असं, पूर्ण प्रवासी उतरला होता, सीट बेल्ट पण काढला आहे. आता उतरायची घाई चालू आहे. चला विमान पूर्णपैकी खाली झालेलं आहे, चला उतरूया आम्ही. चला आमच्यासाठी आलेले आहे इंडिगोची बस, आणि हा आमचा विमान इंडिगोचं. बस झाले पूर्ण फुल, चला फुल हो गया बस. चला गोवा एअरपोर्टमध्ये आपण आलेलो आहोत, आणि आता आपल्याला आपला लगेज घ्यायचं आहे. बघूया लगेज कुठे भेटतं तिकडे, लगेज शोधायचं आहे आपल्याला. भारी आहे, पूर्ण सामसूम आहे, पूर्ण असं शांतता आहे पूर्ण, खूप आहे. लगेज शोधायचं ते, लगेज कुठे भेटते बघूया. भारी आहे, विमानामधून उतरलो आहे आपण. हां आपली बॅग आली बॅग आली बघ इनसाइड. ओके आपली बॅग घेत चालेल आपण, खाली बॅग. सही आहे, आपलीच बॅग आहे ना, सही आहे आपलीच बॅग आहे. चला आपली बाहेर एंट्री करूया आपण इथून. A1ला आपण आहोत, एक्झिट करतोय आता. पूर्ण शांत वाटतं ना एअरपोर्ट, जाम भारी वाटलं. प्रवास कधी संपला समजलाच नाही आम्हाला. 1 तासाच्या अगोदरच आम्ही प्रवास संपला आमचा गोव्याला. आता 6:15 झाले, एक्झिट करतोय आता बाहेर गोवा एअरपोर्ट. तर कॅब आम्ही पहिल्यांदाच बुकिंग केली होती तिकडून, जेव्हा मुंबईवरून येत होतो ना तेव्हा मी पहिल्यांदाच बुकिंग केली होती. म्हणजे इथं टेन्शन नाही असं मला विचारायचं असं. आता डायरेक्ट आपल्याला जायचं बागा बीच. अभी जाणे का बागा बीच ना उद्या, अभी बागा बीचला जायचं डायरेक्टली. मग आता एअरपोर्टवरून आपण निघालो इथून. एअरपोर्ट पण जबरदस्त आहे, मस्त एअरपोर्ट आहे, जबरदस्त रोड आहे, सिंगल रोड आहेत पण जबर रोड आहे तिकडे. चला म्हणजे फायनली आपण त्या हॉटेलजवळ आलेलो आहोत. आपण फायनली हा मुंबईतूनच हॉटेल बुक केला होता. चला जाऊया आतमध्ये. चला म्हणजे आपल्याला फायनली रूम भेटलेले आहे ते मस्तपैकी बघा. छान टेलिफोन, म्हणजे टेलिफोन पण आहे आणि बेड आहे मस्तपैकी दोघांसाठी आता. आणि टी व्ही पण दिली, इकडे AC पण आहे छान असा, आणि इकडे बाल्कनी पण आहे या साईडला. सकाळचा व्ह्यू चांगला वाटेल, इकडे खुर्च्या दिल्यात बसायला चांगले असं. तर म्हणजे फायनली म्हणजे ना आपण हा व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ पण इथेच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, म्हणजे सबस्क्राईब